बुलेटिनच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दरवर्षी 15 एप्रिल पर्यंत आटोपणाऱ्या पहिली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा 25 एप्रिल पर्यंत लांबणार आहेत। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान परीक्षांचं नियोजन नक्की कसं असणार आहे समजून घेऊयात। पहिली ते 9वी परीक्षा एकाच वेळी होणार। अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होणार। 1 मे रोजी निकाल जाहीर होणार। 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार। मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा विरोध आहे। दरम्यान पालकही अस्वस्थ आहेत। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। दरवर्षी 15 एप्रिल पर्यंत आटोपणाऱ्या पहिली ते 9वी पर्यंतच्या परीक्षा यंदा 25 एप्रिल पर्यंत लांबणार आहेत। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पालक आणि शिक्षकांचं नियोजन कोलमडणार आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये वार्षिक परीक्षेसंदर्भात एकवाक्यता असावी आणि उपलब्ध वेळेचा उपयोग अभ्यासासाठी व्हावा यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान परीक्षांचं नियोजन नक्की कसं असणार आहे समजून घेऊयात। पहिली ते 9वी परीक्षा एकाच वेळी होणार। अंतिम परीक्षा 8 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान होणार। 1 मे रोजी निकाल जाहीर होणार। 2 मे पासून शाळांना सुट्टी लागणार। मुख्याध्यापक शिक्षक संघटनांचा विरोध आहे। दरम्यान पालकही अस्वस्थ आहेत। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बातम्यांचा वेगवान आढावा। मालेगावमधील मोहन चित्रपटगृहाजवळ भुयारी गटारीचं काम सुरू आहे। यावेळेस जेसीबी चालकाकडून मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलेले, त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं होतं। नांदेडमधल्या सरस्वती नगरमध्ये खंडोबा मंदिर परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। नगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रार दाखल करूनही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। लवकरात लवकर नगरपालिकेने घाण उचलून परिसर स्वच्छ करायची मागणी नागरिकांनी केली आहे। मुलुंड पूर्व रहिवासी भागामध्ये फॅब्रिकेशन शॉप आणि गॅरेजमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अशा दुकानांना रहिवासी भागामध्ये परवानगीच देऊ नये अशी मागणी आता नागरिक करतायत। कोल्हापुरात पराळे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे दूधगंगा नदीचं लाखो लिटर पाणी दूषित झालेलं आहे। त्यामुळे लोकांच्या आणि जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे। रत्नागिरीच्या वीर रेल्वे स्थानकावर दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करताना रस्त्यामध्येच ग्रिड आणि सिमेंट ठेवलेले, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना प्रवेश करण्यासाठी अडचणी निर्माण होतात आणि याबाबत रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी करतायत। बारामतीच्या इंदापूरमधील कांदल गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून तरस प्राण्याने धुमाकूळ घातलेले, त्यामुळे नागरिक भयभीत झालेले। मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले।
नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील 15पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मधमाशांनी हल्ला केलेला आहे। यामध्ये 6 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून एक गंभीर जखमी। नाशिकच्या संदीप फाउंडेशन परिसरामध्ये अचानक काही विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला होता। आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश घालून एसटी स्थानकाच्या आवारात फिरत असल्याची माहिती तपासात समोर आलेली आहे। पोलिसांचा गणवेश घातलेला फोटो पोलिसांच्या हाती लागला असून दरम्यान गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्यानं त्याचा गणवेश घेऊन फोटो काढले होते आणि तोतया पोलीस बनून त्याने अनेकांना गंडाही घातलेला आहे। पोलिसांच्या वेशातला दत्ता गाडीचा हा फोटो आपण पाहतोय। पोलिसाच्या वेशात तो स्वारगेट बस स्थानक परिसरात एरवीही फिरत होता आणि अनेकांना त्यानं गंडाही घातलाय। यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईल चोरीचा सुळसुळाट सुरू आहे। 2024 मध्ये 11,000 प्रवाशांचं 27 कोटींहून अधिक किमतीला चोरी मोबाईल गेलेले। मुंबई लोहमार्गाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। अमरावतीच्या SRPF वसाहतीमध्ये 13 जवानांनी घरं फोडलेली आहे। यावेळेस त्यांनी 130 ग्रॅम सोनं आणि अर्धा किलो चांदीसह 12 ते 13 लाखांचा ऐवज लंपास केला। दरम्यान चोर मागील बाजूस जंगल भागातून वसाहतीमध्ये शिरल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मावळमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरटे हात साफ करत होते। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणारे 2 जण आता पोलिसांच्या ताब्यात सापडले। तसेच त्यांनी आणखीन काही असे प्रकार केलेले आहेत का याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। पुण्यामध्ये पोलिसांकडून अवैध गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला। हांडेवाडी ट्रेन पार्कमध्ये 3.25 लाख रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त करून पत्राचं शेड उद्ध्वस्त केले। या प्रकरणी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाण्यातील शेगावमध्ये क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यात आलेले। यावेळेस 192 झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आलं। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 300 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले। परभणीच्या पेडगावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली। यावेळेस काही जणांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा करत केकची फेकाफेक केली। त्यामुळे सकल हिंदू समाजानं आरोपीला अटक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। तसंच घटनेच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाकही दिली। जळगावच्या सावरखेडमध्ये वाळू माफियांची गुंडागिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे। 15 ते 20 ट्रॅक्टर दिवसातून वाळू वाहतूक करत असतात। त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करूनही कारवाई होत नसल्याने नागरिक मात्र हतबल झाले। प्रशासनाने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। बदलापूरच्या बेलवली परिसरातील वैभव हिल्स सोसायटीमध्ये जादूटोण्याचा प्रकार केला जात असल्याचा आरोप एक रहिवासी महिलेनं केलेला आहे। रीना सानप ही तक्रारदार महिला आपल्या कुटुंबियांसह या सोसायटीत राहते। त्यांच्याच शेजारी राहणारी महिला गेल्या अनेक दिवसांपासून घराबाहेर ठेवलेल्या चप्पल आणि बुटांवर हळद, लिंबू, मिरची बिब्बा टाकतीये। पुण्यामध्ये वेगवान डंपरने उंटाला धडक दिलेली आहे। उंटाला घेऊन मालक रस्त्याने एका बाजूने चालला होता। यावेळेस मागून आलेल्या भरधाव डंपरने उंटाला जोरात धडक दिली। ती धडक इतकी जोरात होती की उंट रस्त्याच्या कडेला कोसळला। ही धक्कादायक घटना रांजणगाव गणपती हायवेवर घडलेली आहे। अकोल्यातल्या विजोरा गावामध्ये पतीचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्यानं
पत्नीनं पतीला पोलीस स्टेशनमध्ये चोप दिलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत पत्नीला शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मयत महिलेच्या नातेवाईकांनी केलेला आहे. त्यामुळे आता रुग्णालयाच्या आवारामध्ये महिलेच्या नातेवाईकांनी या पतीला चांगलाच चोप दिला. आणि आता बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर मुंबईमध्ये सुद्धा असाच एक प्रकार घडलेला आहे. मुंबईमधील जोगेश्वरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. मुलगी एकटी असल्याचं पाहून नराधम तिला त्यांच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केलेला आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी 5 नराधमांना बेड्या ठोकल्या असून घटनेनंतर पीडित मुलगी दादर स्थानकात भटकत असल्याचं बघायला मिळालं. त्यावेळेस पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तिची चौकशी केली असता सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलेलं आहे. दादर पोलिसांनी जोगेश्वरी पोलिसांशी संपर्क केला असता तिचं अपहरण झाल्याची तक्रार आल्याचं सांगितलं होतं. दरम्यान मुलीच्या जबाबानंतर जोगेश्वरी पोलिसांनी पॉस्को गुन्ह्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि 5ही नराधमांना अटक केलेली आहे. जोगेश्वरीमध्ये 12 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडलेली आहे. मुलगी एकटी असल्याचं पाहून नराधम घेऊन गेले आणि तिच्यावर अत्याचार केला. आरोपी एसी दुरुस्त करणारे मेकॅनिक असल्याची माहिती समोर येते. घटनेनंतर पीडित मुलगी दादर स्थानकात भटकताना सापडली आणि पोलिसांना त्यामुळे संशय आला. तपासामध्ये बलात्कार झाल्याचं समोर आलं. 5ही नराधमांना बेड्या ठोकल्या. गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आंतरराज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात. पालघर मानूर रस्त्यावर भरधाव चारचाकीचा अपघात झाला. भरधाव असलेल्या चारचाकीनं रिक्षा आणि स्कूटीला धडक दिल्याने हा अपघात घडलेला आहे. या अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एकूण 6 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. वणव्यामुळे लागलेल्या आगीमध्ये एक गाय आणि 2 वासरांचा मृत्यू झालाय. पोलादपूर तालुक्यामध्ये वाकण खबेश्वरवाडी इथं ही घटना घडलेली आहे. डोंगर भागामध्ये लागलेला वणवा वाड्याजवळ आला आणि वाडा जळून खाक झाला. पुण्यामध्ये मद्यधुंद बस चालकाने एका दुचाकीस्वाराला उडवलं. PMPL बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता. तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. नंदुरबारमधील नवापुरातील सोनखाम गावाजवळ ट्रॅक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सोलापूरच्या कोरेगावमध्ये बिबट्याने गायीवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये गायीचा जागीच मृत्यू झालेला आहे. हल्ल्यामुळे गावातील शेतकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे. जुन्या वादातून दापलेकावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आलेला आहे. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी आहे. ही घटना खामगाव तालुक्यातील शेलोडी गावात घडलेली. यावेळेस सर्वच नातेवाईक यांनी आरोपीला अटक करा अशी मागणी केलेली. अन्यथा मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतलेला आहे. आणि आता बातमी येते बीडमधून. बीडमधली गुंडागिरी अजूनही थांबायला तयार नाहीये. कारण मुंडेंच्या कार्यकर्त्यांनंतर आता भाजप आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांच्या गुंडागिरीचा व्हिडिओ समोर आलाय. धसांचे कार्यकर्ते एका तरुणाचे हातपाय पकडून अमानुष मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. या व्यक्तीला पकडून त्याला बॅटनं बेदम मारहाण करण्यात आल्याचा हा व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहतोय. ही घटना अत्यंत धक्कादायक असून बीड जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये घडलेली. हा व्हिडिओ समोर आला असून मारहाण करणाऱ्यांवर अजूनही कारवाई झालेली नाहीये. दरम्यान एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली तेही कळू शकलेलं नाहीये.
अरे बाप रे शिरमोडी पाहिजे काय म्हणते शिरमोडी अरे बाप अरे बाबू मात्र आमदार सुरेश धस यांनी या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. ही घटना त्यांनी सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी ऊसतोडीच्या कामगाराची म्हणजे ऊसतोडीच्या कोणत्या तरी कारखान्यावर घडलेली आहे आणि मुलीच्या का काय छेडछाडीवरून ती घटना घडलेली आणि त्याचं कुठंही केस वगैरे काही झालेली नाही. तर मी एवढं स्पष्टपणे जरी माझा कार्यकर्ता असला तरी माझ्या तिथल्या पोलीस स्टेशनला सांगून ठेवलंय की जर त्याच्या बाबतीत संबंधित कार्यकर्त्याच्या वरती काही कंप्लेंट आली तर तुम्ही ती घेऊन टाका आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा. तर बीडच्या शिरूरमध्ये अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेचा एक रील आता समोर आले. त्यामध्ये तो हजारो रुपये त्याच्या कारमध्ये घेऊन जाताना दिसतोय. यामध्ये सतीश भोसले हा पुढे कारच्या काचेजवळ नोटांच्या बंडल फेकतोय आणि हाच सतीश भोसले भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात नक्कीच चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित झालेला आहे. कारण की आई आणि मुलाला बेदम मारहाणीचा व्हिडिओ आता समोर येतोय. शिरूर तालुक्यातील घाटशिळ पारगाव मधील ही घटना आहे. आई आणि मुलाला मारहाणीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून अत्यंत अमानुषपणे या दोघांनाही मारहाण केल्याचं आपण पाहतोय. तर मारहाणीच्या या सर्व प्रकारांमुळे बीडमधल्या गुंडागिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. बीडचे गुंड पोलिसांना जुमानत नसल्याचं यातून दिसतंय. यानंतर आपण इतरही बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंत्र्यांना खातं कळतं का असा टोला मंत्रिमंडळामध्ये खातेवाटपावरनं आदित्य ठाकरेंनी गुलाबराव पाटलांना लगावलं. त्यावर आदित्य ठाकरेंच्या वडिलांना कळलं म्हणूनच त्यांनी मला मंत्री केलं होतं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटलांनी दिलंय. विधानसभेमध्ये आमदार रोहित पवार आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. आमदार रोहित पवारांचा भूजलमधील नायट्रोजनच्या प्रमाणासंदर्भात प्रश्न समजला नसल्याचं मंत्री गुलाबराव पाटलांनी म्हटलं. तर रोहित पवार तुम्ही बारामतीचे कृषी तज्ज्ञ आहात असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावलाय.